आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दत्ताचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आपल्या पुराणामध्ये असं सांगितलं जातं की पूर्वीच्या वर्ती मोठ्या प्रमाणात वाढवल्या होत्या आणि त्यांना आदित्य म्हटलं होतं. फार असे वेळी देवगण आणि त्या असुरक्षिततेचा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करते, परंतु ते असफल झाले होते आणि तेव्हा प्रयत्न केले, परंतु ते असफल झाले होते आणि तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवतांना अवतार घ्यावा लागला आणि त्यानंतर केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दत्त जयंतीच्या दिवशी उपाय करतात. त्या उपाय केल्याने आपल्या अडचणी दूर होतात. तसेच आपण काही सेवा देखील करायच्या आहे, पण काही उपायसुद्धा करायचे आहे. आणि कोणता उपाय करायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. त्यामुळे आपल्याला लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत करायचा आहे. मुलांचे सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकटे सर्व काही दूर होतील आणि मुलांचे प्रत्येक क्षेत्रात अगदी भरभरून प्रगती होईल. मग ती अभ्यासात असो किंवा व्यवसायात असो किंवा त्यांच्या नोकरीत असो, मुलांची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही. तर दत्त जयंती आणि पौर्णिमा एकाच दिवशी आलेल्या आहे, म्हणजे हा एक योग आलेला आहे. आणि या दिवशी बघा, पौर्णिमा आहे मार्गशीर्ष महिन्यातील आणि माता लक्ष्मी ही पौर्णिमा समर्पित असते. आणि या दिवशी पौर्णिमा आल्यामुळे आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय देखील करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आपला मुलगा खूप हट्टीपणा करतं किंवा मुलांना काही दोष लागलेले आहेत, म्हणून मुलांना कोणत्या अपेक्षाही मुलांची प्रगती होत नाही. काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होते किंवा आहे, मुलं हुशार असून देखील त्यांची प्रगती होत नसेल. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाच्या भविष्याची एक खूप अशी चिंता असते. तर कोणतेही आई-वडिलांनी हा उपाय करू शकतात. आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं कुणाला वाटत नाही, मुलाची प्रगती व्हावी असं वाटतं, म्हणून आई-वडील भरपूर मुलांसाठी प्रयत्न करतात, कष्ट करतात. हवे तेवढे प्रयत्न आपल्या मुलांसाठी करत असतात. हे प्रयत्न जेव्हा तुम्ही मुलांसाठी करत असतात किंवा मुलींसाठी तुम्ही करून देखील त्यांच्या नशिबाची साथ त्यांना मिळत नाही, तर त्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. तर ते उपाय कोणते आहे ते मी तुम्हाला सांगते. कोणत्या आईवडिलांना वाटत नाही की आपल्या मुलाची भरभरून प्रगती व्हावी, तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. आपले वडील आपल्या मुलासाठी मुलांचे आपल्या समोर असायला हवे. आता तुम्ही मुलांसाठी 2 मुलं असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये असं तुम्हाला देवताची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावरती छान मूर्ती असेल तर अभिषेक करा. जर फोटो असेल तर फोटोवरती पाणी शिंपडणे स्वच्छ पुसून घ्या आणि तो आपल्या देवघरामध्ये व्यवस्थित ठेवा. त्यांना पिवळ्या कलरच्या वस्तू अर्पण करा, जसे की पिवळे फूल, पिवळे नैवेद्य म्हणजे पिवळे मिठाई किंवा पिवळी तुम्ही लाडू वगैरे करून किंवा पिवळे केळी वगैरे प्रसाद म्हणून तुम्ही अर्पण करू शकता. तर त्यांना पिवळ्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करा आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जेव्हा आपण कुठलाही उपाय करत असतो त्यात अगोदर त्या गुरुची, त्या देवाची सेवा करणं खूप महत्त्वाचे असतं आणि त्यानंतर उपाय करून त्याची कृपा आपल्या उपायावरती प्राप्त होईल आणि आपले उपाय केल्याने त्याची आपली नक्कीच प्रगती होईल. तांब्याचा आपल्याला एक घ्यायचा आहे, म्हणजे तांब्याचं एक ताम्हण आपल्याला घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते ताम्हण घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि नंतर एक दिवा घ्यायचा आहे. तुम्हाला मातीचा दिवा घेणं शक्य असेल तर आवश्यक घ्या, नाहीतर मातीचा दिवा नसेल तर इतर कोणताही दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घ्यायचा आहे आणि तो दिवा घेतल्यानंतर
आपल्याला त्यामध्ये एक लाल कलरची वात टाकायची आहे। तर ती वात आपल्याला कलवा जो असतो त्याची टाकायची आहे। तुमच्याकडे जर कलवा नसेल तर कापसाची तुम्ही एक लांब वात करा आणि त्याला कुंकू लावून तुम्ही ती लाल वात बनवू शकतात। आपल्या देवघरामध्ये श्री गुरुदत्त असतात, फक्त मूर्ती असते, फोटो असतो किंवा तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे। फोटो असो किंवा मूर्ती असो त्यासमोर सुद्धा तुम्ही हा दिवा पेटवून ठेवायचा आहे। तर तो दिवा रात्रभर दिवसभर चालेल याची आपण काळजी घ्यायची आहे। किंवा दिवा प्रज्वलित केल्यानंतर मनामध्ये कोणतीही शंका तुम्हाला आली किंवा कोणतीही अडचण आली किंवा दिवा जर विझला तर तो कोणतीही शंका मनामध्ये न आणता आपण तो दिवा परत प्रज्वलित करायचा आहे। आई वडिलांनी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी, मुलाच्या नोकरीमध्ये त्यांना यश मिळण्यासाठी, अभ्यासात प्रगती होण्यासाठी आई वडिलांनी त्या दिव्याच्या प्रार्थना करून तुम्हाला मुलांसाठी प्रार्थना करायची आहे। आणि त्याचबरोबर आपली जी मुलं असतील आपल्यासोबत असेल तर मुलांना सुद्धा त्या दिव्याच्या पाया पडायला लावायचं आहे। मुलांना सुद्धा तुम्ही प्रार्थना करायला लावू शकता। त्याचबरोबर आता मुलं हॉस्टेलला आहेत तर हा उपाय कसा करायचा? मुलं हॉस्टेलला असेल तर तरीसुद्धा आई वडील किंवा आजी आजोबांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी घरी सांगितल्याप्रमाणे करू शकतात। त्याचबरोबर घरामध्ये 2 मुलं असेल तर मग 2 मुलांसाठी वेगवेगळे उपाय करायचे का? तर नाही, 2 मुलांसाठी तुम्ही एकच हा उपाय करू शकता। 2 मुलांसाठी वेगवेगळे उपाय तुम्हाला करायची गरज नाही। त्या दिवशी काय करायचं, आता रात्री हा दिवा आपल्याला रात्रभर चालेल, दिवस रात्र चालेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर आपण हा दिवा आपण रात्रभर आणि दिवसभर तसाच ठेवायचा आहे किंवा तुम्हाला उचलून घ्यायचा असेल आणि त्यामध्ये जे पाणी आहे ते ताटामधलं पाणी आपण काय करायचं आहे, जेव्हा अंघोळ घालणार आहेत त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी टाकायचं आहे। अंघोळ घालता वेळी आपण त्या मुलांवरून अंघोळ घालायची आहे। तर अंघोळ घातल्यानंतर आपण ते पाणी मुलांच्या अंघोळीत टाकायचं आहे आणि ते मुलांना अंघोळ घालायचे आहे। मुलं जर जवळ नसतील तर तुम्ही हे तुळशीला अर्पण केलं किंवा इतर कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकता। तर हा उपाय करायचा आहे। उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा आपल्या पतीची प्रगती होत नसेल, पतीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। प्रगतीसाठी आपला उपाय करायचा आहे। त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकतात। त्यांना म्हणजे आपल्या पतीची किंवा प्रगती होत नसेल, व्यवसायात असो, नोकरीत असो, तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर आपल्याला दत्ताच्या मूर्तीचा अभिषेक वगैरे करून घेतल्यानंतर एक ताम्हण घ्यायचं आहे। ताम्हणामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि ताम्हणामध्ये पाणी ठेवल्यानंतर मातीचं किंवा इतर धातूची पंती घ्यायची आहे आणि तो दिवा घ्यायचा आहे, कोणताही घ्या। त्यामध्ये कलव्याची किंवा कापसाची लाल वात करून तुम्ही टाकायची आहे आणि तेल टाकून तो दिवा आपण देवासमोर प्रज्वलित करायचा आहे। आणि प्रज्वलित केल्यानंतर मुलं जर तुमच्या जवळ असेल तर त्यांना देखील प्रार्थना करायला लावायची आहे किंवा मुलं जर जवळ नसतील, हॉस्टेलवर असतील तर तुम्ही प्रार्थना करायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी आपण जे दिव्याखालचं पाणी आहे ते मुलं जर असेल तर ते पाणी मुलांच्या अंघोळीमध्ये टाकून, अंघोळीच्या पाण्यात टाकून त्यांना अंघोळ घालायची आहे। मुलं जर जवळ नसेल तर हे पाणी तुळशीला किंवा इतर झाडाला घालायचं आहे। हा दिवा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लावल्यानंतर रात्रभर चालेल याची काळजी घ्यायची आहे। मध्ये जर विझला तर परत तो प्रज्वलित करायचा आहे। तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी ते पाणी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून मुलांना अंघोळ घालायची आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे। नक्कीच त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा। श्री स्वामी समर्थ।